सुनावणी किंवा हा प्रकल्प आमच्या मान ग्रामपंचायतमध्ये किंवा 4-5 गावामध्ये हा राबवले जाणार नाही. विरोध आहे, ह्या गावाचा पूर्णपणे विरोध आहे. आम्ही सरळसोड माणसं आहोत की जी असलेला होणारा त्रास जेव्हा होतो तेव्हा तो ओरडण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक माणसं आपापल्या व्यापामध्ये राजकीय दृष्ट्या असतात, सामाजिक दृष्ट्या असतात, व्यावसायिक दृष्ट्या असतात. आणि जेव्हा त्यांच्या अंगावर किंवा कुटुंबावर जेव्हा एखादी गोष्ट येते आणि परिसरात ती भेडसावते त्यावेळेला मग तो आवाज वेगवेगळ्या अर्थाने उतर सुरू होतो. कारण एक बोट जेव्हा दाखवतो 4 बोटं कशी वळवायची हे सर्वांना आम्हाला आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर त्या उद्देशाने आपण बोललो. त्यामुळे आमचा उद्देश एवढाच आहे की कुठेही एखादा प्रोजेक्ट हा लोकांच्या हिताच्या आड येणारा जेव्हा हे सिद्ध होतं, नवीन नाही आहे प्रोजेक्ट हा, त्यावेळेला मग सरकारकडनं आमची अपेक्षा आहे, अजूनही अपेक्षा आहे. कारण अजून ती जोपर्यंत त्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही, जनसुद्धा सांगितलं की जनसुनावणी रेटण्याचा प्रयत्न झाला, आम्ही भूमिका मांडू. आता आम्हाला असं कळलं की लोकांच्या जेवणावळी सुरू आहेत, लोकांना काही आमिष दिली जात आहेत पाड्यापाड्यांमध्ये. अरे पैशांची पाकिटे पोचवली जात आहेत आणि कोणाचे जरी मोडके त्या पाड्यातले. पण लक्षात ठेवा आम्ही इकडचीच आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाला पण सांगायचं आहे की जेव्हा आपण बायस पद्धतीने एखादी जनसुनावणी होऊ नये असं म्हणतो आणि त्याच्याच जागेमध्ये जाऊन आम्ही आमचं मत मांडताना जेव्हा अशा प्रकारे तिकडे पैशाने मॅनेज करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, लोकांना त्यांच्या अशिक्षितपणाचा, त्यांच्या असलेल्या गरिबीचा फायदा घेऊन, तेव्हा मग तिकडे कायदा सुव्यवस्था बिघडला तर जबाबदार कोण आहे? मुळात ही जनसुनावणी त्याच्या जागेमध्ये घेऊन एक प्रकारे त्याला एक ऍडव्हान्टेज देण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे. आणि जेव्हा कुठलंही प्रशासन असू द्या त्याने ह्या गोष्टीचं संदर्भ घेऊन ताबडतोब ही गोष्ट सुधारायला पाहिजे होती. हा सांगण्याचं तात्पर्य होतं. तुम्ही न्यायाधीन लढाई लढण्याचं सांगितले, त्याचप्रमाणे सगळे आमदार खासदार याच्यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितलेलं आहे. नेमकं काय? मला असं वाटतं की जिल्ह्यातले जे आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहेत हे सर्वांशी माझं चांगलं मत आहे. कारण ते नेहमीच अधिवेशनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला खात्री आहे की जनसुनावणी रेटण्याचा प्रयत्न झाला तर जनसुनावणी हा शेवट नाही आहे. त्यांना ह्या प्रोजेक्ट ह्याच भागामध्ये जर करायचा आहे तर जे काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे म्हणजे न्यायालयीन लढ्या, रस्त्यावरची लढ्या आम्ही आरपारची अशी लढू की त्यांना फिरणं मुश्किल होऊन जाईल. हे लक्षात ठेवावं. शेवटी तुम्ही आणि जे जनप्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही सर्व आजपासून भेटण्याचा प्रयत्न करतोय. जशी त्यांची अवेलेबिलिटी आहे त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की या लढ्यामध्ये त्यांनी आमच्या सोबत अगदी उघडपणे यावं आणि जनतेचा आवाज हा त्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत अजून ताकदीने पोहोचावा. कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत, ते शासकीय आमचे प्रमुख आहेत लोकप्रतिनिधी म्हणून. आणि मला खात्री आहे आम्हाला सर्वांनाच की सर्व लोकप्रतिनिधी आमच्या मागे भक्कम पुढे उभे राहतील आणि त्यांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या ताकदीने आम्ही हा लढा हा शेवटच्या टोकापर्यंत जोपर्यंत हा प्रोजेक्ट रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जिंकू. मी बघायला कुठेतरी फास्ट घेतला जातो असंच आपल्याला वाटायला आहे की तिथे निष्पक्षपणे किंवा निर्भीडपणे खुल्या वातावरणात होते का, कुठून तरी ती ज्या प्रोजेक्ट होणार आहेत त्यांच्या धार्जिनी कशी होईल असंच केलं जातं. आज इथे त्यांनी त्यांच्याच प्रीमायसेसमध्ये जनसुनावणी ठेवलेली, त्यांच्या कामगारांना सगळ्यांना बोलवलेलं. म्हणजे इथे जे ग्रामस्थ येतील त्यांना कुठेतरी दबाव आणण्याचाच प्रयत्न केला जातो. आता खरं तर तो जो भाग आहे त्याच्या बाजूला ऐतिहासिक असावा किल्ला आहे, त्याकडे जाणारा मार्ग पण बंद होणार आहे. तिथे मोठ्या प्रमाणात वनजमीन आहे, सगळं फॉरेस्ट आहे, बाजूला पलीकडे सूर्या नदी आहे. मग एक आमचा सगळ्यांची जिम्मेदारी नाही, हा वारसा आमचा वाचला पाहिजे, आमची संस्कृती आहे ही वाचली पाहिजे ना, ती पण तुम्ही नष्ट करणार का? बाजूला बुलेट ट्रेनचं आता स्टेशन आहे मोठं, आणि जर असं त्यांनी कुठेतरी हा दबाव आणूनच त्यांनी करायला लागलं म्हणजे आतापर्यंत त्यांचा जो इतिहास आहे की एक दादागिरी आणि दहशतीने आपण हे सगळं रेटून नेऊ, मग ते आता आमच्या सगळं लक्षात आलेलं आहे. त्याचे दुष्परिणाम आम्हाला तर इथेच राहायचे ना, सगळ्यांना तुम्हाला पण इथेच राहायचे. मग एक चांगलं वातावरण जे नैसर्गिक शुद्ध हवा आहे, पाणी आहे, हे तर आपण निर्माण करू शकत नाही ना. मग हे कुठून आणणार परत? आणि बघा आता आमचं गुंजलं आहे, गुंजले गाव, इथूनच सगळ्या ह्या जिल्ह्याला पाणी दिलं जातं. तारापूर इंडस्ट्री आहे, सगळी BRC टॅक्स कॉलनी आहे, पार अगदी मुंबईच्या अगदी मीरा भाईंदरपर्यंत ह्या सूर्या नदीचंच पाणी जातं. या सूर्या नदीच्या किनारी जे प्रोजेक्ट घेतले होते ते आम्ही संघर्षाने आम्ही जे हटवलेले आहेत ना, तारापूर टेक्सटाईल पार्क सारखं
मोठा केंद्राचाच प्रोजेक्ट होता. म्हणजे पॉझिटिव्ह थिंग पण झालेले आहेत बरेचसे. त्यामध्ये आता सोडियम सल्फेट, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड अशी विविध प्रकारची त्याचे खूप घातक परिणाम आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास केला तर त्याचे दुष्परिणाम खूप घातक असे आहेत. अशी ॲसिड त्या स्टीलसाठी जे स्टेनलेस स्टीलसाठी वापरणार आहे आणि त्याचे जे टेम्परेचर आहे ते पण खूप हे आहे, खूप उच्च दर्जाचं टेम्परेचर आहे.